ब्युटी ऑफ कोकण। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी आज चाललेली आहे कोकणामध्ये मालवण ट्रिप आहे आजची माझी। सो मला खूप भारी वाटते सांगायला, कारण की खूप वर्षांपासून माझी मालवणची ट्रिप ही पेंडिंग होती। बट आता ही जी ट्रिप आहे मी चाललेली आहे मालवण आणि बरेचसे प्लेसेस आहे। सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल। मी कसा एन्जॉय करणार आणि बऱ्याच काही गोष्टी, मी खूप सारे वॉटर स्पोर्ट वगैरे करणार आहे। सो मला खूप भारी वाटते की आफ्टर लॉंग टाईम फायनली माझा हा प्लॅन बनलेला आहे आणि मी इंट्रोडक्शन खूप लेट घेत आहे। फायनली मी ऑन द वेच आहे आणि मॉर्निंगला मी पोचणार आहे। सो मला नवीन नवीन फ्रेंड्स वगैरे भेटणार आहे। सो खूपच भारी मुमेंट असणार आहे। माहीत नाही मला, पण मला लिटरली पॉझिटिव्ह वाईब्स होत आहेत ह्या ट्रिपसाठी, मला नाही माहिती। सो मी खूप हॅपी आहे। माझ्या सगळ्या गोष्टी मी ह्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे। सो प्लीज माझा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला मीही सांगेल कसं काय तुम्ही जाऊ शकता। आणि मी सोलो ट्रॅव्हल करत आहे। सो मला खूप थोडंसं वाईट आणि भीती पण वाटली की मी एकटी जाते, कसं जाऊ काय वगैरे। सो बट मी जात आहे आणि खूप हॅप्पी फील होते मला, खूप आणि खूप जास्तच पॉझिटिव्ह फील होते। तर आता आम्ही उतरलेलो आहोत खाण्यासाठी। तर मी हे खायला घेतलेलं आहे, कारण की मी ऐकलं कोकणामध्ये ते खड्डे नाही, ते काय बोलतात त्याला, घाट खूप सारा आहे। सो लाईट वेट खायला हवं आणि मी आहे बसमध्ये, त्यामुळे मला त्रास होतो बसचा, तर मी लाईट वेटच खाणार आहे। तर माझी ही ट्रिप खूप इंटरेस्टिंग असणार आहे, माझी सोलो ट्रॅव्हल असणार आहे, माझी फर्स्ट कोकण ट्रॅव्हल। सो तुम्ही हा ब्लॉग एंडपर्यंत बघा। सो स्टे ट्यून गाईज, भेटूया आपण आता उद्या सकाळी। गुड मॉर्निंग फ्रेंड्स। फ्रेश वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही आलेलो आहोत ड्रेस चेंज करून वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीसाठी। तर गणपती बाप्पांचं नाव घेऊन आम्ही सुरू करत आहे आमचा हा प्रवास। गणपती बाप्पा मोरया। पॅरासेलिंग सुरू होणार आहे आता आमची। तर माझ्या मनात धडधड आणि धकधक होत आहे, खूप घाबरत आहे मी आणि भूक पण डेंजर लागली, चक्कर उलटी मळमळ मला सगळं सुरू होतं आहे। तुम्हाला माहीत नाही, लिटरली खूप घाबरलेली मी आणि माझी जी बाजूची मैत्रिणी ही आम्ही दोघी खूप घाबरलेलो, बाकी सगळे खूप हॅपी होते आणि सगळ्यांनी खूप समजवलं, अरे चिल मार यार काय नाही। आणि मम्मीला व्हिडिओ कॉल केला आणि दाखवला आणि मनाला जरा शांती वाटली मला, तेव्हा मी हॅपी झाले। आणि बघा किती हॅपी आहेत बाकी सगळे, आणि आम्ही खूप दुःखी होतो। आणि त्यानंतर असं करत मी सुरुवात केली माझ्या जर्नीला। स्टार्टिंगला मला खूप भीती वाटली, म्हणलं की अरे यार रशी तुटली तर, मी पडले तर, काय झालं तर, घरी नाही जाऊ शकले तर, बरंच नेगेटिव्हिटी मनामध्ये आले। पण नंतर म्हणले की नाही, असो सिमरन जिले अपनी जिंदगी, तसंच कोमल जिले अपनी जिंदगी, हे तुझं आयुष्य आहे। आणि मी जेव्हा वर गेले ना, लिटरली मला खूप भारी वाटलं। मी पूर्ण ना असं टेन्शन सगळं असं साईडला ठेवलेलं, मला खूप भारी वाटलं आणि मी जशी सॅड होऊन गेली तशी मी हसत खाली आलेली। सो गाईज यू नो वॉट, आता मी करत आहे स्कुबासाठी प्रिपरेशन। आणि तुम्हाला एक गोष्ट मला सांगायला नक्कीच आवडेल की हे जे स्कुबा पॅरासेलिंग अँड ऑल जे पण आता मी इथे सगळं काही खेळणार आहे, ज्या ब्लॉग्समध्ये माझं येणार आहे, हे सगळं जस्ट ट्रेलर आहे। ट्रेलर म्हणजे पिक्चर अभी बाकी आहे। आणि पिक्चर काय असणार आहे तुम्हाला मी ते 4-6 महिन्याने सांगेल। तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण की मी ही ट्रिप परत करणार आहे आणि ते पण लॉंग टूर करणार आहे। आता ही छोटी ट्रिप आहे, कारण की जस्ट बिकॉज ऑफ हा ट्रेलर आहे त्याच्यामुळे। सो पाण्याची भीती तर होती मला आणि सगळं मला घातलेलं त्या लोकांनी, जे पण काही फॉर्मॅलिटीज होते पूर्ण झालेल्या। आणि एक गोष्ट मला सांगायची, आतमध्ये ना मी खूप डेंजरवाली घाबरलेले, खूप म्हणजे खूप भयानक घाबरलेले आणि काही इन्सिडेंटसुद्धा घडलेले, तुम्हाला मी सांगते बघा। ॲक्च्युली त्यांनी मला काही कल्पना दिली नव्हती की आता आतमध्ये जायचं तुला, म्हणून त्यांनी मला डायरेक्टली आतमध्ये लोडलं, त्यामुळे मी खूप घाबरले। स्टार्टिंगला थोडंसं मध्ये जायपर्यंत ना मी एकदम ओके होते छान, बट त्यानंतर ना मी खूप घाबरले आणि नाकाने श्वास घेतला, मला नाकाने श्वास घ्यायचं नव्हतं आणि बऱ्याच काही गोष्टींबद्दल मी खूप कन्फ्यूज झाले, मला कळलंच नाही। मला असं अक्षरशः वाटलं की मी तो जो ऑक्सिजन लेवल आहे ना तो काढून टाकू तोंडातला। आणि ना खूप माझी ना असं धाकधूक झाली, कारण की पूर्ण पाणी ना मी पीत चालले होते, गटागट पाणी पूर्ण गिळले होते मी। मला वाटलं आता माझं काय खरं नाही आता, म्हणजे यू नो असं होणार तर नाही, बट तरी पण मला असं वाटलं। आणि फिशेस वगैरे बघून थोडंसं मला आनंद पण वाटला आणि मी म्हटलं अरे यार मी काय करते, एन्जॉय पण नाही करू शकते। आणि शेवटी खूप घुसमट झाल्यामुळे त्यांनी मला वर काढलं
अशा प्रकारे माझी स्कुबाची जी जर्नी होती ती घाबरत आणि खूप डेंजरवाली झाली. पण थोडासा जो क्षण होता स्टार्टिंगचा तो कॅप्चर नाही झालेला आहे त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये. आणि ही जेटस्की खेळताना मला खूप भारी वाटलं, मजा आली खूपच. आणि रिस्की पण होतं कारण की पुढे पकडायचं होतं आणि तो हात सुटला तर माणूस पडला पाण्यामध्ये, पण काही डुबणार नव्हता. हे झाल्याच्या नंतर माझ्या नवीन मैत्रिणीसोबत मी खूप सारा एन्जॉय करत होते. पाण्यामध्ये उड्या काय मारत होते, आम्ही पोहत काय होतो, पडत काय होतो, खूप मजा आली. माझ्यासारखं फुल लावायचं असतं फुल. ओके, कुठून घेतलं फुल? काढायचं नाही. ओके, काढशील? जाऊया ना वॉकिंग. ह्या आहेत माझ्या छोट्या छोट्या मैत्रिणी. ॲज यू नो मी कानाला फुल लावत असते, तर खूप भारी पण वाटतं. आणि सगळ्यांना माझा हा जो कन्सेप्ट खूप आवडला. सगळ्यांनी सेम कॉपी केली, कानाला फुल लावलं. अक्षरशः तिकडचे फुलं संपवले या लोकांनी, पण भारी वाटत होतं. आणि आमचं लंच खूप उशिरा झालेला होता. सो तिकडनं आम्ही आलेलो आहोत रॉक गार्डनला. मालवणचा हा रॉक गार्डन आहे. त्याच्यासमोर एक सुंदर असं बीच आहे. रॉक गार्डन आणि थोडंसं फोटोजेनिक आहे. फोटो काढण्यासाठी खूप छान असं आहे. फुलं वगैरे खूप सारे आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे का, ह्या बीचवरती ना पीसफुल फोटो काढणं खूप टास्क होता. किती वेळा तर मी घसरून पडले, बट अक्षरशः मी तो फोटो काढलाच. बघू शकता किती लोकांची गर्दी आहे आणि पूर्ण मुंग्यांसारखी गर्दी भरलेली आहे कारण की संडे होता. सो खूप सारे लोक होते आणि मी एक शांत असं लोकेशन पाहिलं, पडून घसरून वगैरे, पण असं सुंदर सुंदर फोटोज मी काढले. तुम्ही बघू शकताय मालवणला आलेले आहे आणि हापूस आंब्याची आईस्क्रीम आहे. ते काकांनी सांगितलं खूप छान आहे, टेस्ट कर. मी टेस्ट केलेली आहे, तर खूप सुंदर आहे. तर हे माझे सगळे फ्रेंड्स आहेत आणि हे पण. तर ह्यांना मी बोलते ही आईस्क्रीम घ्या आणि खावा, तरी ह्यांना खायचं होत नाही आहे. तुम्ही पण सांगा खावं म्हणून. कोकणातलं सनराईज बघू शकताय तुम्ही. हे बघा बघा, चक्क किती मोठी लाईन लागलेली आहे फोटो काढण्याची. छोटासा स्पॉट होता आणि प्रत्येकानं फोटो काढायचा होता, म्हणून स्टेप बाय स्टेप लाईननुसार सगळे फोटो काढत होते. आणि त्याचबरोबर मला एक छोटासा असं लोकेशन भेटलं सुंदर, जिकडे मी फक्त एकटीच होते. माझे मस्त छान मी फोटोज व्हिडिओ काढून घेतले, जे मी रीलमध्ये पोस्ट केलेले आहेत. नसेल बघितलं तर जाऊन माझे रीलसुद्धा चेक करा बरं का. आणि सनराईज पाहून तर मला खूप भारी वाटलं आणि खूप प्रसन्न वाटलं. आणि सकाळी आय थिंक 7:15चा व्ह्यू होता हा. आणि अशा प्रकारे माझी बॅकवॉटर बोटिंग सुरू झालेली आहे. आत्तापर्यंतचा जो आमचा बोटीचा प्रवास होता तो नॉर्मल होता, आम्हाला तसंच वाटलेलं. पण हा जो प्रवास होता ना खूप कठीण होता, कारण की खूप सुंदर तर होता, तो पार्ट वेगळा आहे, बट खूप डेंजरससुद्धा होता. आम्ही लोक विदाऊट लाईफ जॅकेट होतो, पण आम्ही उडत होतो अक्षरशः. कारण की ना हे आमचे गाईड आहेत, बघू शकताय, ते आम्हाला मार्गदर्शन करत आहेत. प्रत्येक गोष्टींचं आम्हाला ते माहिती देत आहेत. तर आम्ही लोक ना अक्षरशः स्पीड ब्रेकर कसा येतो तसं आम्ही उडत होतो. नंतर आम्हाला भीती वाटली तेव्हा आम्ही लाईफ जॅकेट वेअर केलं, कारण की खूप रिस्की होता हा स्पॉट इकडचा, कारण खूप खोल होता. डॉल्फिन बघू शकताय खूप सारे आहेत. लांबच थांबूयात हे जेणेकरून वरती येतील. यू नो गाईज, आत्तापर्यंत मी जे पुस्तकामध्ये पाहिलं होतं आणि ऐकलं होतं ते मी बेटं आता पहिल्यांदा पाहते की समुद्रामध्ये बेटं कशा असतात, आणि मूव्हीजमध्ये पाहिलं होतं. आणि आम्ही निघालेलो आहोत दुसऱ्या आमच्या जर्नीसाठी. सो बघू शकताय कोकणातल्या लोकांची घरं कशा प्रकारे असतात. प्रॉपर घरांचं मी काही घेऊ शकले नाही, कारण की माझा स्टोरेज नेहमीप्रमाणे फुल होता. त्यामुळे मी शॉर्टकटमध्ये व्हिडिओ काढायचा प्रयत्न केलेला आहे. सिंधुदुर्ग फोर्टवरती आपल्या पिंकीची एंट्री झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. कारण की आजच्या दिवशी मला सगळेच पिंकी आणि क्यूट पिंकी कुठे गेली सगळेजण मला असं नावाने संबोधत होते. सो क्यूट पिंकी वगैरे सगळं असं ऐकून मला खूप भारी वाटलं आणि नवीनच नाव होतं. सो यू नो छान वाटलं. आणि रिस्की ठिकाणी मी थांबून फोटो सेशन करत आहे. सो कुछ भी हो जाए लेकिन फोटोज अच्छे आने चाहिए ज़िंदगी में. रिस्क है तभी तो इश्क है, का इश्क है तभी तो रिस्क है. मला नाही माहिती, तुम्ही सांगा कमेंट करून काय ते. आले बापले क्या हो गया. झाडाखाली उभं राहून किल्ल्याबद्दल माहिती ऐकत असतानाचा सीन होता तो. आणि हा आहे मंदिरातला सुरंग महाराजांच्या काळातला. जैसे आप लोग चाय को सुर करके पीते हैं, वैसे हम लोग काला खट्टा को सुर करके पीते हैं. बहुत गर्म हो रही थी, हम लोगों ने लिया था गोला और हम लोग जा रहे हैं सुर पीते. बहुत पांचट झाड था, एवढं पांचट होतं विचारायला नको गोळा तो. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकताय. आणि मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की याचं पाणी गोड असल्यामुळे हे शिवाजी महाराजांच्या काळातला सिंधुदुर्ग किल्ल्यातला पूर्ण समुद्राच्या मधला किल्ला असल्यामुळे खारट पाणी सर्वत्र असताना त्यांच्याकडे काही अशा टेक्निक होत्या, त्यांचा वापर करून आकाशातलं जे पाणी येतं, म्हणजे आपलं जे पाऊस येतं, त्या पावसापासून त्यांनी हे अशा पद्धतीचं काही पिण्यायोग्य पाणी तयार केलेलं आहे. आणि हे आहे साखरवीर. तसंच असे 3 आहेत, साखरवीर आहे, दूध विहीर आहे आणि दही विहीर आहे. आणि हे 3 गोष्टींची नावं त्यांनी का ठेवलेलं आहे, कारण की शिवाजी महाराज म्हणजे फक्त राजाच नव्हते, ते त्यांना एक देव मानलं जात होतं शिवाजी महाराजांना. आणि
देवाचं कसं पंचामृत असतं ना, तर देवाचे हे पंचामृत साखर दूध दही आलं, म्हणून ह्या गोड तळ्याचं नाव म्हणजे गोड विहिरीचं नाव दिलेलं आहे साखर दूध दही. किल्ल्याबद्दल माहिती घेऊन आम्ही बऱ्याच काही गोष्टी आमच्या मनामध्ये साठवून आणि प्राऊड फील झालं. खूप भारी वाटलं. वेगवेगळ्या धर्मजातीचे लोक आमच्यासोबत होते. सगळ्यांनाही आपल्या इतिहासाबद्दल आपल्या महाराजांबद्दल माहिती भेटली. खूप भारी वाटली. मी ना 5वीला असताना एक कविता ऐकली होती, तेथे सुचते मजला गाणे. तर आता ऐका, येथे सुचले मजला गाणे. मन मोगरा गंधारला हा भात की तुझ आहे नशा, मला साध घालते दाही दिशा. तुम्हाला माहिती का, मला प्रत्येकाला आनंदामध्ये बघायला खूप आवडतं. तर तुम्हाला जर माझा हा व्लॉग चुकून आला असेल किंवा तुम्ही ओपन केला असेल तर तुम्ही असं समजा की हे वर्ड्स हे तुमच्यासाठी आहेत फक्त आणि फक्त. तर बी हॅपी यार, नेहमी आनंदामध्ये राहा. लाईफ खूप सुंदर आहे, त्याला कसं सुंदर बनवता येईल हे तुमच्या हातामध्ये आहे. तर माझ्या ह्या ट्रिपचा हा लास्ट पॉईंट असणार आहे माझा, तारकर्ली बीच. तर इथून आम्ही निघालेलो आहोत मुंबईसाठी. आता डिनरसाठी आमची गाडी थांबलेली होती, तर आम्ही तिकडे डिनर म्हणून बघा काय घेतोय, फालुदा. हां, ओव्हरऑल जर्नीतले सगळे फोटोज आणि फ्रेंड्सचे सगळे फोटोज वगैरे मी अपलोड करणार आहेत. पण तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे. बसमध्ये ना डान्स करत असताना माझ्या पायाचा नेल ना ब्रेक झालेला, कारण ठेस लागलेली. सो तुम्हाला माहिती ठेस किती डेंजर असते. अक्षरशः अर्धा नेल माझा तुटलेला, अर्धा नेल ब्रेक झालेला. सो खूप ती पेनफुल सिच्युएशन होती. पण तशा सिच्युएशनमधून सुद्धा मी खूप सुंदर फोटो काढले, खूप स्माईल दिली, खूप आनंद व्यक्त केला, बरंच काही गोष्टी. सो टास्क असतो ना तो एक वेगळा. आणि बघू शकता हे असं झालं होतं काही. आणि आपल्या महाराजांचे पाय आहेत, हे पायांचे दृश्य त्यावेळेस घेतलेले ते. आणि आपला किल्ल्याचा हा भोवतीला भाग आणि आतमधला जिथे आम्ही गेलतो. तर ही चटणी वगैरे आम्ही लोकांनी खाल्ली, घावणे. आणि असे सुंदर सुंदर मी फोटोजेनिक प्लेसेसचे फोटो काढले. आणि बाकी सगळे फोटोज तुम्हाला आता मी दाखवतच आहे. तर अशा दाखवणाऱ्या फोटोंसकट मला असं वाटतं की हा व्लॉग मी इथेच एंड करायला हवा, कारण ऑलमोस्ट माझं सगळं दाखवून झालेलं आहे. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला आणि माझी ही जर्नी कशी वाटली. आणि आय नो माझी फर्स्ट मालवण ट्रिप आहे. आणि अजून हा फक्त ट्रेलर आहे. तुम्हाला मी आता पण तेच बोलले, ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. सो ती पिक्चर बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हीही कधी गेला आहेत का अशा सोलो ट्रिपवरती आणि खूप अशी धमाल मस्ती केली आहे का? तर केली असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि हे कुत्रं मला खूप आवडलेलं. बाय, सी यू.